नुकतीच राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक झाली। यामध्ये सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक ही चर्चेत आहे। त्याचं कारण म्हणजे या निवडणुकीत महायुतीची तब्बल 100 मतं फुटल्याचं म्हटलं जात आहे। यावरून आता महायुतीमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। कारण मतं फुटल्याच्या चर्चेदरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या मित्रपक्षांनाच इशारा देऊन टाकलाय। आता साताऱ्याचे पालकमंत्री हे शिवसेनेचे शंभूराज देसाई आहेत, तर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील हे आमदार आहेत। त्यामुळे अप्रत्यक्षपणे जयकुमार गोरेंनी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। जयकुमार गोरे नेमकं काय म्हणाले, त्यांच्या विधानावरून साताऱ्यात पुन्हा एकदा महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता कशी निर्माण झाली आहे ते आपण समजून घेऊयात। हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी समीक्षा, आपण पाहत आहात बखर लाईव्ह। खरं तर सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत होती। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपानं मित्रपक्षांचा जो करेक्ट कार्यक्रम केला होता, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी होती। त्यामुळे दुखावलेले हे मित्रपक्ष आता विधान परिषदेच्या निवडणुकीत वचपा काढतील असं बोललं जात होतं। पण भाजपाच्या वरिष्ठांनी या अंतर्गत संघर्षात लक्ष घालून त्यातून मार्ग काढला। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली होती। यानंतर विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी एकत्र काम करायचं असा आदेश स्थानिक नेत्यांना देण्यात आला होता। म्हणून हा अंतर्गत वाद शमल्याचं मानलं जात होतं। पण आता या निवडणुकीत तब्बल 100 मतं फुटल्यानं पुन्हा एकदा सातारा सांगलीत महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचंच दिसून येत आहे। या निवडणुकीत धैर्यशील कदम यांना 591 मतं मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंग जगताप यांना 292 मतं पडली आहेत। कदम यांनी बाजी मारली असली तरी 100 मतं फुटल्याचं स्पष्ट झालंय। या फुटलेल्या मतांवरून ग्रामविकास मंत्री गोरेंनी अप्रत्यक्षपणे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना लक्ष्य केलं आहे। माध्यमांशी बोलताना त्यांनी केलेल्या विधानामुळे आता उलट सुलट चर्चा सुरू झाल्यात। धैर्यशील कदम यांना किती मतं पडायला पाहिजे होती, कोणी मतं दिली नाहीत, काय घडलं याचा नक्कीच आम्ही हिशोब करू। राजकारणामध्ये हिशोब ठेवावा लागतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला राजकारणात हिशोब ठेवायला शिकवलं आहे। या निवडणुकी संदर्भात अनेकांची गणितं वेगवेगळी होती। अनेकांच्या मनात एक, ओठात एक आणि करणीत वेगळं होतं। पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी काय केलं ते देवाला माहिती, मात्र महायुती म्हणून आम्ही एकत्र होतो असं जयकुमार गोरे म्हणाले आहेत। मात्र आम्ही हिशोब करू असं बोलून त्यांनी दाखवल्यानं शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना डिवचल्याची चर्चा आहे। महायुतीची मतं फुटलेल्या घडामोडींवर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमदार विश्वजित कदम म्हणालेत की मवियाच्या उमेदवाराला महायुतीतील काहींनी पाठिंबा दिला आहे। या निवडणुकीत काही गणितं वेगळी असतात, सगळी गणितं आता कशी सांगायची असं ते म्हणालेत। तर खासदार विशाल पाटील यांनीही महायुतीच्या नेत्यांना डिवचलं आहे। या निवडणुकीत आम्हाला 190 ते 195 मतं पडणं अपेक्षित होतं, मात्र 300च्या जवळपास आम्हाला मतं पडली आहेत। म्हणजेच सत्ता असताना लोक त्यांच्यासोबत राहिलेली नाहीत हे स्पष्ट होत असल्याचं खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे। त्यामुळे कुठेतरी खरंच महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पडद्यामागे जयकुमार गोरे यांचाच करेक्ट कार्यक्रम तर केला नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यातच आता जयकुमार गोरेंनी आम्ही हिशोब करू असं म्हटल्यानं एक प्रकारे आपले मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे, हेही लपून राहिलेलं नाही। आता यावर शंभूराज देसाई किंवा मकरंद पाटील काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं, आगामी काळात सातारा सांगलीतील महायुतीमधील हा संघर्ष शांत होईल की आणखीनच वाढेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।